बिग बॉस मराठी सीझन 6मध्ये कालच भाऊचा धक्का झाला आणि त्याच्यामध्ये भाऊनी अनाऊन्स केलं की डबल इविक्शन होणार आहे. तर ह्याचा शॉक फक्त घरातल्यांनाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे की डबल इविक्शन होणार आणि ते डबल इविक्शन कोणाचं होणार. आता ह्याच्यामध्ये नॉमिनेट आहेत आयुष, प्रभू, सचिन, राकेश, प्राजक्ता आणि करण. तर एक तर डील फायनल आहे की आयुष जाणार आहे, कारण त्याचा गेम तर दिसत नाही आहे. तो काय करतोय काय नाही करत आहे कोणालाच कळत नाही आणि त्यात तो आजारी पडला आहे. त्याच्यामुळे त्याचं दिसणं म्हणजे नाच्या बराबरच झालेलं आहे. आणि दुसरी पॉसिबिलिटी होती प्रभूची, कारण प्रभूही या आठवड्यात दिसलेला नाही आहे, जे की भाऊच्या धक्क्यावर त्याविषयी चर्चा देखील झाली की प्रभू दिसलेले नाही आहेत. तर प्रभूंचंही एविक्शन होऊ शकतं, पण सगळ्यात 100% पॉसिबिलिटी लोक देतात आहे करणची, की करण ह्या आठवड्यात सेकंड एविक्टेड आहेत. आता करणचा गेम जर आपण बघितला तर त्याने खूप ट्राय केलं होतं. तो खूप मास्टर माइंड म्हणत होता स्वतःला, बट त्याने मास्टर माइंडसारखा अजून एकही दाखवला नाही आहे गेम. त्याने फक्त ती चावीचं सोडलं तर त्याने दुसरं काहीच घरात केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतंय की करण ही सेकंड पॉसिबिलिटी असू शकते. आणि जर सचिनचा विचार केला तर सचिनने ह्या आठवड्यात थोडीफार का होईना त्यांची इमेज दाखवली आहे. राकेशनी तर गेमच पालटलाय. आणि प्राजक्ताचं झालं तर प्राजक्ता पण गेममध्ये हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकते. तर त्याच्यामध्ये सगळ्यात लोकांना जे डोळ्यावर येत आहे तो फक्त करण आहे आणि दुसरं आहे आयुष. आयुषचं एविक्शन तर होणारच आहे, पण सेकंड एविक्शनसाठी सगळे लोक नाव घेतात ते करणचं. तर बघूया कोण एविक्टेड होत आहे, कोण राहत आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.